लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कोणालाही मिळणार नाहीत। ज्या महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे, परंतु ही खरी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयाने थेट आव्हान दिलं आहे। 14 ऑगस्टला लाडक्या बहीण योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होणार होते, परंतु त्या अगोदरच कोर्टाने आणि विरोधी पक्षांनी याच्यावरती याचिका दाखल केली। विरोधकांनी याचिका दाखल केली आहे, विधानसभेचे इलेक्शन अवघ्या 1-2 महिन्यावरती आले आणि सरकारने जाणून बुजून लाडकी बहीण योजना काढली। शिवाय हे पैसे सरकारच्या तिजोरीमधून जाणार, त्यामुळे सरकारवरती मोठा भार पडणार। शिवाय लोकांना 1,500 रुपयाची लालच देऊन मतं आपल्याकडे वळविण्याचा हा सरकारचा मोठा प्लॅन आहे, अशी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। आता यामध्ये पाहण्यासारखं असेल कोर्ट कोणाच्या बाजूने निकाल लावेल। जर सरकारच्या बाजूने निकाल लागला तर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, आणि जर कोर्टाने लाडकी बहीण योजनेला नकार दिला तर कोणत्याही लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाहीत।